नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे पाईप क्लीनरपासून जास्वंदीचे फूल कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर मी हे मीडियम साईजचं जास्वंदीचं फूल बनवते आहे. त्याच्यासाठी मी 2 पाईप क्लीनर घेतलेले आहेत. दोन्ही पाईप क्लीनर मी मधनं बेंड करून कट करून घेतलेलं आहे. तर आपल्याला 4 इथे पीसेस भेटले. मी 3 पीसेस इथे बेंड करून घेते आहे आणि एक पीस बेंड करून त्याचा सेंटर घेते आणि परत ओपन करते. आता आपल्याला काय करायचं आहे, एक बेंड केलेलं पीस घेऊन फक्त एक पीळ मारायची आहे आणि तसंच उरलेले 2 पीससुद्धा त्याच्या दोन्ही बाजूंनी पीळ मारून घ्यायची. तर अशा प्रकारे मी 3 पीस इथे चौथ्या पीसला तिन्ही पीस पीळ मारून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता ह्याला एकसारखं ठेवून आपण लेवल करून घ्यायचं आणि साईडचे दोन्ही बाजू फोल्ड करून एकसारखं अशी पाकळी तयार होईल असं पकडून त्याला त्यातलीच एक तुकडा घेऊन आपण त्याला गुंडाळून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपली ही पाकळी तयार झालेली आहे. थोडंसं त्याला पाकळीचा आकार देऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हे 5 पाकळ्या करून घेतल्या. आता आपण ग्लूगनच्या मदतीने ह्या पाकळ्या चिकटवून घ्यायचं आहे. थोडं ग्लूगन लावल्यावर पकडून ठेवायचं जेणेकरून ते प्रॉपरली चिकटलं जाईल. मी इथे पोलनसुद्धा आधीच तयार करून घेतलेला आहे. तर अशा ह्या पाकळ्या एकमेकांना चिकटवल्या की मध्ये पोलन लावून घ्यायचं आणि ह्या 5 पाकळ्या एकमेकांना चिकटवून घ्यायच्यात. शक्यतो कॉन्ट्रास्ट कलरचं पोलन घ्यायचा जेणेकरून तो उठून दिसेल त्या फुलामध्ये. तर असं मी इथे हे फूल तयार करून घेतलेलं आहे आणि आपण पाहिजे तर त्याला खालच्या बाजूला पानंसुद्धा चिकटवू शकतो. मी इथे एक पान हिरवं पाईप क्लीनर घेऊन त्याचं पानसुद्धा तयार करून घेतलं आहे आणि फुलाच्या खालच्या बाजूला ते चिकटवून घेतले. तुम्हालासुद्धा काहीही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी सगळ्यांच्या कमेंट्सना उत्तरं देईन. आणि हे अशा प्रकारे माझं हे जास्वंदीचं फूल तयार झालं आहे. ह्याच्यापासून आपण हारसुद्धा अशा प्रकारे बनवू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. थँक्यू.